ठाण्यातील बदलापुरात स्त्री बीज विक्रीचे रॅकेट समोर आलं आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच गरजू महिलांना पैशाचं आमिष दाखवून त्यांच्या शरीरातून बेकायदेशीरपणे स्त्री बीजे काढली जात होती। एका पीडित महिलेला ठरलेला मोबदला न मिळाल्याने तिने पोलिसांकडे तक्रार केली आणि या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला। या तस्करीचे धागेदोरे नाशिक पर्यंत असल्याची माहिती मिळाली आहे। नेमकं प्रकरण काय आहे? बदलापूरमध्ये स्त्री बीज विक्रीचे रॅकेट नाशिक पर्यंत कसं काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे मानवी संवेदनांना हादरवून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे। सरकारच्या सर्व नियमांचं उल्लंघन करत गरजू महिलांना लक्ष्य करून त्यांच्या आरोग्याशी गंभीर खेळ केला जात आहे। महिलांच्या शरीरात बेजबाबदारपणे स्त्री बीज निर्माण करून त्याची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणाच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून हा प्रकार एखाद्या स्वतंत्र घटनेपुरता मर्यादित नसून राज्यस्तरीय टोळीमार्फत चालवला जाणारा नियोजनबद्ध व्यवसाय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आर्थिक अडचणीत सापडलेल्या महिलांना आमिष दाखवून किंवा दिशाभूल करून या रॅकेटमध्ये ओढलं जात असल्याची माहिती तपासातून पुढे येते। वैद्यकीय क्षेत्रातील काही घटकांच्या संगनमतातून हा अवैध व्यवहार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। नेमकं स्त्री बीज म्हणजे काय? तर स्त्रीला गर्भवती होण्यासाठी आवश्यक असलेलं अंडाणू म्हणजे स्त्री बीज अशी ओळख डॉक्टरांकडून दिली जाते। ज्या स्त्रियांच्या शरीरात सक्षम स्त्री बीज तयार होत नाही, ते टिकून राहत नाहीत, त्यांच्यासाठी स्त्री बीज दात्याकडून घेतलं जातात। पुरुषांच्या शुक्राणू सोबत प्रक्रिया करून गर्भधारणा केली जाते। ही कायदेशीर प्रक्रिया असून यात कमालीची गोपनीयता, खबरदारी पाळली जाते। सरकारच्या नियमानुसार प्रक्रिया केली जाते, त्यासाठी काही लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो। राज्य सरकारचे यासाठी धोरणही अस्तित्वात आहेत। बदलापुरात उघडकीस आलेल्या स्त्री बीज विक्रीच्या प्रकरणात वैद्यकीय नियम आणि मार्गदर्शन तत्वे पायदळी तुडवून स्त्री बीज निर्मिती करण्यात आली। यासाठी महिलांना सलग 10 दिवस स्त्री बीज निर्मितीसाठी इंजेक्शन द्यावे लागतात। त्यानंतर त्यांना एक परिपक्व स्त्री बीजासाठी आणखी एक इंजेक्शन द्यावं लागतं। पुढे 36 तासांनी हलकी भूल देऊन ही स्त्री बीजे काढली जातात। पुरुष शुक्राणू सोबत हे स्त्री बीज संकरित करून एम्ब्रियो तयार करून तो महिलांच्या गर्भधारणेसाठी वापरला जातो। या सर्व प्रक्रियेत निरीक्षण आणि अनुभवी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मदत लागते। मात्र बदलापुरातील ही सर्व प्रक्रिया बेकायदेशीररित्या झाली। बदलापुरात झालेल्या स्त्री बीज विक्री प्रकरणात 3 मध्यस्थी महिला स्त्रियांशी संपर्क साधून त्याच इच्छुक महिलांना बीज निर्मितीची इंजेक्शन देत असल्याची माहिती समोर आली आहे। महिलांना कोणत्याही सुरक्षेशिवाय ही इंजेक्शन दिली गेली। त्यानंतर त्यांची अवैधरित्या सोनोग्राफी तपासणी केली गेली। या सर्व गोष्टींना आवश्यक इंजेक्शन औषधे विठ्ठलवाडी येथील एका औषध विक्रेत्याने उपलब्ध करून दिली। यात महिलांना 25 ते 35 हजारांपर्यंत स्त्री बीजासाठी पैसे देण्यात आले। पुढे हे स्त्री बीज 1 लाखांपर्यंत विकण्यात आलं। या संपूर्ण प्रकरणात लाखोंचा व्यवहार झाल्याची माहिती आहे। यात दलाल, सोनोग्राफी, औषध विक्रेते आणि IVF सेंटर हे सहभागी होते। आता या सगळ्याचा महिलांच्या शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊयात। एक महिला एकदा स्त्री बीज दान करू शकते, मात्र बदलापुरात एका महिलेने एकापेक्षा अनेकदा स्त्री बीज विक्री केल्याचा संशय आहे। या प्रक्रियेत महिलेच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। त्यांच्या शरीरात हार्मोनल बदल होऊ शकतात, हाडे ठिसूळ होऊ शकतात आणि त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतात। बदलापुरातील प्रकरणात एका महिलेला 15 पेक्षा जास्त वेळा इंजेक्शन देण्यात आल्याची माहिती आहे। महिलांची आर्थिक हलाखीची स्थिती पाहून हे प्रकार केल्याचा संशय आहे। नियमानुसार ही प्रक्रिया कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून केली जाते। या महिलेची आरोग्य तपासणी करूनच प्रक्रिया करतात। त्यासाठी सुदृढ महिलेची निवड निकषांवर होते। बदलापुरातील ही स्त्री बीज विक्रीचा व्यवहार व्हॉट्सअपवर चालत असल्याची माहिती आहे। महिलांना ठाण्यातील एका मोठ्या रुग्णालयात नेऊन स्त्री बीज तयार केलं जायचं। स्त्री बीज करता महिला शोधणे, कागदपत्रे तयार करणे, सोनोग्राफी करणे, त्याकरता रुग्णालयात दाखल करणे, स्त्री बीज करता लागणारे इंजेक्शन आणणे, स्त्री बीजाची प्रक्रिया होऊन एम्ब्रायो तयार करणे आणि त्याची गर्भधारणा होईपर्यंत याबाबत संवाद व्हॉट्सअपवरच केला जात होता। सर्व माहिती, छायाचित्रे, चित्रफिती, वैद्यकीय अहवाल व्हॉट्सअपद्वारे पाठवले जायचे। आता या सर्व प्रकरणात मोठा खुलासा करण्यात येतोय। स्त्री बीज तयार करण्याचं मुख्य केंद्र ठाणे शहरातील गावदेवी परिसरातील एक आलिशान इमारतीत अवैधरित्या स्त्री बीज तयार करण्याचं काम सुरू होतं। पोलिसांनी केलेल्या तपासात मल्टी IVF आर्ट बँक नावाच्या सेंटरमध्ये ही सर्व कामे केली जायची। मात्र ज्या परवान्यावर हे केंद्र सुरू होतं ते नाशिक मधील एक मोठं IVF सेंटर आहे आणि
त्यांच्या नावे ठाण्यात IVF बँक सेंटर उघडण्यात आली आहे। या सेंटरवर धाड टाकत पोलिसांनी काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत आणि नाशिक मधील सेंटरला देखील नोटीस पाठवण्यात आली आहे। कायद्यानुसार एखादी महिला आपल्या आयुष्यात फक्त एकदा स्त्री बीज दान करू शकते, मात्र उघडकीस आलेल्या या रॅकेटमध्ये बनावट आधार कार्ड आणि खोटी प्रतिज्ञापत्रे तयार करून एकाच महिलेकडून अनेक वेळा बीज काढल्याचं समोर आलं आहे। काही प्रकरणात तर एका महिलेकडून 30 पेक्षा अधिक वेळा बीज संकलन करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळते। या धोकादायक प्रक्रियेमुळे सुमारे 300हून अधिक महिलांचे शारीरिक शोषण झाले असावे असा संशय व्यक्त केला जातोय। आता या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होणे, संबंधित वैद्यकीय यंत्रणांची सखोल चौकशी होणे आणि भविष्यात अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी अधिक कडक यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या रॅकेटमध्ये अडकलेल्या महिलांना योग्य वैद्यकीय उपचार, समुपदेशन आणि कायदेशीर मदत मिळणे ही तितकंच गरजेचं आहे। या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकेल तसतशी आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुढे या प्रकरणात काय खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।